नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट तयार होणारी अशी बटाटा भाजी. पुरणपोळीसोबतही बनवतो, वरण भात असेल तेव्हाही किंवा घावण बनवलं तेव्हाही बटाटा भाजी आणि डोस्यासोबतही बनवतोच. अगदी झटपट तयार होते, पण किती लोकांसाठी किती बटाटे घ्यायचे याचं प्रमाण समजत नाही. तर आज आपण इथे बटाटा भाजी प्रमाणात बनवणार आहोत. सुरुवात करूया. तर बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी एक 5 ते 6 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. वजनी म्हणाल तर अर्धा किलो एवढे बटाटे घेतले आहेत. तर सकाळच्या नाश्त्यासाठी घावन आणि बटाटा भाजी बनवणार आहे, म्हणून एक 4 लोकांसाठी अर्धा किलो एवढी बटाटे घेतली आहेत. तुम्ही जर एक 10 लोकांचं प्रमाण म्हणत असाल तर पुरी भाजीच असेल तर यासाठी 2.5 किलो बटाटे घेऊ शकता. 10 ते 12 लोकं असतील तर 2.5 ते 3 किलो बटाटे घेऊ शकता पुरी भाजीसाठीच. पुरणपोळी असेल तर अर्धा ते पाऊण किलो बटाटा भाजी बनवू शकता. पुरणपोळी आमटी असेल तर अर्धा ते पाऊण किलो एवढे बटाटे घेऊ शकता. अर्धा किलो बटाट्याची भाजी पुरणपोळीसाठी बरोबर होते. तर इथे मी 10 लोकांसाठी पिवळ्या बटाट्या भाजीचं प्रमाण सांगितलं. त्यानंतर यासाठीचे लागणारे साहित्य पाहूयात. तर इथे मी 4 लोकांसाठी ही बटाटा भाजी बनवते, म्हणून एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे साल काढून. एक 5 ते 6 हिरवी मिरची, 1 चमचा मोहरी, 1 ते 1.5 चमचा एवढे जिरे घेतले. त्याचबरोबर पाव चमचा एवढे हिंग, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, 2 कढीपत्त्याचे रहाळे, थोडीशी कोथिंबीर. कांदा पर्याय आहे, आवडत असेल तर घाला, नैवेद्यासाठी बनवत असेल तर नाही घातलं तरीही चालेल. इथे मी लसूण कांदा पर्याय घेतला आहे. नसेल आवडत तुम्हाला लसूण तर नका घेऊ. आणि किसलेले थोडेसे 1 चमचा एवढे आले घेतले आहेत. पण घरी घावणसाठी बनवते म्हणून कांदा आणि लसणाची चव फार मस्त येते. डोश्यासाठीही कांदा लसूण नक्की वापरा, खूप छान बटाटा भाजी होते. तर इथे 4 लोकांसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी बटाटा भाजी आणि घावण बनवते. त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे. कांदा आपण इथे बारीक असा चिरून घेऊयात. तुम्ही कांदा घालून नसेल पिवळी बटाटा भाजी बनवत तर अशीही बनवू शकता. पण डोसा वगैरेसाठी जर ही बटाटा भाजी बनवत असेल तर कांदा आणि लसूण घालून मस्त अशी ही बटाटा भाजी होते. फक्त डोसा बनवताना कांदा चिरताना उभा पातळ कांदा चिरा, म्हणजे बटाटा भाजी ही डोश्यासाठी छान होते. तर इथे कांदाही मी चिरून घेतला आणि हिरवी मिरचीही बारीक अशी कापून घेऊयात. किंवा मुलं खात असतील तर थोडीशी मोठी मिरची कापून घेतली तर म्हणजे मुलांनाही काढून बाजूला ठेवता येते. तर टोपात बटाटे उकडायला ठेवले होते, तोवर चिरण्याचं साहित्यही आपलं तयार झालं. आता बटाटीही उकडून झाली आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता बटाट्याची वरची साल आपण काढून घेऊयात. बटाटे जास्तही थंड होऊ द्यायची नाही, मग बटाट्याची जी साल आहे ती चिपकून बसते. थोडेसे मध्यम असे कोमट असले, साधारण गरम असले की तेव्हाच बटाट्याची साल काढून घ्यायची. थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि मग बटाट्याची सर्व साल पटकन निघते. आता एका भांड्यात सर्व बटाट्याची साल काढून घेतली. फोडींमध्ये बटाटा करून घेऊयात. हवं तर तुम्ही मॅशरनेही मॅश करून घेऊ शकता. तर अशा मी फोडींमध्येच बटाटा करून घेते आहे. त्रिकोण ते चौकोन आकारामध्ये असे सर्व बटाट्याच्या फोडी करून घेतला. गॅसवर आता कढाई ठेवून घेतली. यात घालूया आवश्यकतेनुसार तेल. तेल गरम झाल्यावर यात मोहरी घालूयात. मोहरी चांगली फुलू द्यायची. चांगली मोहरी चटचट फुटायला लागली की तेव्हा घालूयात जिरे. जिरेही चांगले तळतळे मस्त असे जिरे फुलले की पाव चमचा एवढे हिंग घालूयात. चांगली चुरचुरीत फोडणी झाल्यानंतर आता यात घालूया कापलेली हिरवी मिरची. मिरची मस्त यात तळली गेली. कढीपत्त्याची पानं घालूयात. थोडंसं परतावून घेऊयात आणि त्यानंतर आता यात घालूयात बारीक लसणाचे काप किंवा किसून घेतलेला लसूण. तर अर्धा चमचा एवढा हा किसलेला लसूण घातला. हवं तर तुम्ही बारीक काप करू शकता किंवा अगदी बारीक असा ठेचून घेऊ शकता, पण पेस्ट नका घालू. आता लसूणही मस्त लाल लालसर झाल्यावर यात चिरलेला कांदा घालूयात आणि अगदी थोडंसं परतवून घेऊयात. लसूण मात्र थोडासा असा तांबूस रंगावरच झाला पाहिजे, तेव्हाच कांदा घालायचा. आणि कांदा जास्त न काळा किंवा लाल करता अगदी थोडंसं असा मऊ होत आला, गुलाबी रंगावर परतत आला की तेव्हा यात घालूयात बारीक चिरलेले आले किंवा ठेचलेले आले किंवा किसून घेतलेले आले घालूयात. आले ठेचत असाल तर जास्त पेस्ट नका करू, असे काप घातले तरीही चालेल.
आल्यामुळे ही बटाटा भाजी छानच होते. त्यानंतर इथे हळद घालून घेतली आणि मस्त असं परतवून घेतलं. आपण सुरुवातीलाच लसणासोबत आले घातले असते तर कढईलाही फार चिकटून जातं आणि आलेही मग करपल्यासारखे लागते, म्हणून लसूण लाल झाल्यानंतर कांदा घातल्यावरच मगच आलं घालायचं. थोडंसं परतवल्यानंतर आता बटाट्याच्या फोडी घातल्या, यावरच आत्ता चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली. आता मोठ्या आचेवर एकसारखं फोडणीमध्ये परतवून घेऊयात. 1-2 ते 3 मिनटं चांगलं या फोडणीमध्ये परतवून घेतलं आणि त्यानंतर आता मंद आचेवर 1 ते 2 मिनटं असंच ठेवले आणि गॅस बंद केला. वरून घालूयात चिरलेली कोथिंबीर, चांगले मिक्स करून घेतले आणि गरमागरम अशी आपली बटाटा भाजी तयार आहे. पुरणपोळीसोबतही खूप छान अशी ही बटाटा भाजी होते. मी घावणसोबत बनवून घेतली बटाटा भाजी. तर घावणसाठी इथे तवा ठेवून घेतला. तवा गरम झाला की यावर थोडंसं तेल घालूयात. सर्व बाजूने तेल असं फिरवून घ्यायचं. तव्याला तेल लावून घेतल्यानंतर गॅस थोडासा मध्यम आचेवर करायचा. सुरुवातीला मोठ्या आचेवर चांगला गरम करून घेतल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करून मस्त यावर सर्व बाजूने तेल फिरवून घेतलं आणि त्यानंतर मध्यम आचेवर करून घावण असं थोडं करून चमच्याने गोलसर असं पसरवून घेऊयात. तर हे पहा, या पद्धतीने घावण मी सर्व टाकून घेतलं आणि गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. सुरुवातीला कडा अशा सुटायला लागल्या की तेव्हा थोडंसं असं उलट करून पाहायचं आणि मग नंतर उलथाण्याने घावण उलटून घ्यायचे. साधी सोपीच अशी रेसिपी आहे, पण बटाट्या भाजीसोबत मस्त लागते. थोडंसं कढईने तेल सोडून घेतलं आणि उलट बाजूनेही भाजल्यानंतर आता घावण काढून घेऊयात. तर हे पहा, अगदी पातळसर आणि कुरकुरीत असं घावण झालं आहे. तुम्हाला अजून कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं मंद आचेवर अजून भाजून घेऊ शकता किंवा थोडंसं मऊ हवं असेल तर मंद ते मध्यम आचेवर असं घावण 1 ते 2 वेळा उलटून काढून घेऊ शकता. तर चमचमीत अशी पिवळी बटाटा भाजी आपली तयार आहे. पुरणपोळीसाठीही ही बटाटा भाजी बरोबर अशी होते. किंवा डोसा बनवत असाल तर उभा पातळ कांदा चिरून घ्या, त्यासाठी ही बटाटा भाजी मस्तच. किंवा पुरी भाजीसाठी अशीच बटाटा भाजी खूप टेस्टी होते. अगदी साधी सोपी झटपट अशी रेसिपी परफेक्ट प्रमाणात सांगितली आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.